प्रेज हालेलुया। हालेलुया। आओ हम वचन निकालेंगे भजन संहिता 150, वचन काढूया स्तोत्र संहिता अध्याय 150, Psalm 150 स्तोत्र संहिता अध्याय 150 वर्स 1 to 6, त्याचं 1 ते 6 पर्यंत. Psalm स्तोत्र संहिता 150 150 1 to 6, 1 ते 6. भजन संहिता स्तोत्र संहिता 150 150 उसका 1 से 6 तक. त्याचं 1 ते 6 पर्यंत. परमेश्वर की स्तुति हो, यहाँ की स्तुति करो, परमेश्वर के पवित्र स्थान में उसकी स्तुति करो, उसके सामर्थ्य से भरे हुए आकाश मंडल में उसकी स्तुति करो, उसके पराक्रम के कामों के कारण उसकी स्तुति करो, उसकी अत्यंत बड़ाई हुई अनुसार उसकी स्तुति करो, नरसिंह फूकते हुए उसकी स्तुति करो, सारंगी वीणा बजाते हुए उसकी स्तुति करो, डफ बजाते हुए नाचते हुए उसकी स्तुति करो, तार वाले बाजे बांसुरी बजाते हुए उसकी स्तुति करो, ऊंचे शब्द वाली झांझ बजाते हुए उसकी स्तुति करो, आनंद के महाशब्द वाली झांझ बजाते हुए उसकी स्तुति करो, जितने प्राणी हैं सब के सब यहाँ की स्तुति करें, यहाँ की स्तुति करो. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैफुल्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा, डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतू वाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा, कणकणणारे टाळ्या वाजवून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करून परमेश्वराचे स्तवन करा. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ. आपका वचन क्या है, सुंदर क्या है, पवित्र क्या है, शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए तो सहायता करना. वचन किताब आपके हाथों में दिए यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. भजन संहिता 150 में दावीद के द्वारा परमेश्वर का आत्मा हमें परमेश्वर की स्तुति करने के लिए कहता है. आणि स्तोत्र संहिता अध्याय 150 मध्ये देवाचा आत्मा जो आहे दाविदानुसार दाविदाच्या द्वारे देव आपल्याला स्तुती करायला शिकवत आहे. प्रभु चाहता है हम स्तुति करें. देवाची जे आपण स्तुती करावी. क्यों स्तुति करें आणि का स्तुती करावी? उसका कारण ये है कि परमेश्वर स्तुति के योग्य है. याचं कारण हे कारण देव स्तुतीच्या योग्य परमेश्वर परमेश्वर आहे. स्तुति के योग्य होने के कारण आणि देव हा स्तुती योग्य परमेश्वर जो असल्यामुळे स्तुति करते हैं यानी जो वीणा बजाते हुए डब बजाते हुए म्यूजिक के साथ प्रभु की स्तुति करते हैं, ये परमेश्वर की योजना है कि सृष्टि परमेश्वर की स्तुति करे. आणि जे कोणी देवाचे सतार किंवा वीणा वाजवून कर्णा वाजवून देवाची स्तुती करतात, मग ही देवाची योजना आहे की प्रत्येक मानव जातीने देवाची स्तुती करावी. सृष्टि नहीं, आणि फक्त सृष्टी जब नाही, परमेश्वर ने स्वर्ग बनाया, आणि देवाने जे स्वर्ग बनवलं स्वर्गदूत बनाए, आणि जे देवदूत बनवले, तो स्वर्गदूत भी स्वर्ग में प्रभु की स्तुति करते रहे. आणि देवदूत सुद्धा पहिले देवाची स्तुति करायचे, ते करत होते आणि करत आहेच. इसलिए तो यशाया भविष्यवक्ता ने देखा कि स्वर्गदूत को क्या कर रहे थे, पवित्र पवित्र परमेश्वर बोलकर परमेश्वर की स्तुति कर रहे हैं. आणि यशाने पाहिलं की स्वर्गामध्ये जे देवदूत आहेत देवाला पवित्र 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 अशी करून स्तुती करत आहेत. तो स्वर्ग में प्रभु की स्तुति होती है, आणि स्वर्गात देवाची स्तुती केली जाते. लेकिन प्रभु की इच्छा है कि मानव भी उसकी स्तुति करे. पण देवाची इच्छा आहे की मनुष्य जातीने सुद्धा त्याची स्तुति करावी. इसलिए मानव की रचना की. आणि म्हणून मानवाची निर्मिती केली. आयसाया 43 वर्स 21 में लिखा है कि मनुष्य को इसलिए बनाया गया ताकि वो परमेश्वर की स्तुति करे. आणि यशाया अध्याय 43 त्याचे 21 वचनामध्ये देवाचं वचन असं म्हणतं की देवाने मनुष्याची निर्मिती यासाठी केली की त्यांनी देवाची स्तुती हम करावी. उसकी स्तुति करें. आपण त्याची स्तुती करावी. क्यों? का? क्योंकि परमेश्वर ने जो स्वर्गदूत बनाए थे उसमें जो लूसीफर था उसे इस रीति से बनाया था. एजेकियल अध्याय 28 में आप पढ़ सकते हैं, उसके 12-13 से आगे आप पढ़ो कि उसे इस रीति से बनाया था. झांझ वीणा बांसुरी सब उसके अंदर था और वो प्रभु की परमेश्वर के सामने स्तुति करता. आणि आपण देवाची स्तुती यासाठी केली पाहिजे कारण एजेकियल अध्यायामध्ये जर तुम्ही वाचता तर तिकडे देण्यात आलेलं आहे की शैतानाची निर्मिती देवाने यासाठी अशा रीतीने केली होती की त्याच्यामध्ये डफ बासरी वीणा सगळं काही त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्याद्वारे तो देवाची स्तुती करायची. एजेकियल 28 का 12 आणि एजेकियल अध्याय 28 त्याचं 12 वचन. आयसाया 14 में पढ़ोगे तो वहाँ लिखा है कि उसने अहंकार किया और उसने 4 बार कहा मैं और इसीलिए वो गिरा दिया. आणि यशाया अध्याय 14 मध्ये जर तुम्ही वाचता तर तिकडे 4 वेळा त्याने म्हटलेलं आहे की मी आणि त्याने अहंकार केला. इसीलिए परमेश्वर चाहता है कि स्वर्गदूतों से भी ज्यादा वो मनुष्य के मुंह से स्तुति उठाना स्तुति सुनना पसंद करता है.
आणि म्हणून देवदूतांपेक्षाही जास्त माणसांच्या मुखातून निघालेली स्तुती त्याला जास्त आवडते. आपको मालूम है परमेश्वर यीशु मसीह जी उठने के बाद कहा कि मैं जगत के अंत तक तुम्हारे साथ हूं. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाल्याच्या नंतर तो आपल्या लोकांना म्हणाला की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. क्यों वो हमारे साथ है मालूम? आणि का तो आपल्या बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे? उसको हमारी फेलोशिप अच्छी लगती कारण त्याला आपली संगती आवडते है. हमारे साथ वो रहना उसको अच्छा लगता है. आणि आपल्यासोबत राहणं, आपला सहवास त्याला आवडतो. आप भी नोट कर सकते हैं, आपको जो लोग अच्छे लगते हैं आप उनके साथ रहना, उनके साथ चलना, उनके साथ बैठना, उनके साथ खाना खाना आपको बहुत अच्छा लगता है. आणि तुम्ही नोट करू शकता की ज्या लोकांना तुम्ही पसंत करता त्यांच्याबरोबर उठणं, बसणं, बोलणं, खाणं पिणं हे सगळं तुम्हाला आवडतं. करेक्ट है. बरोबर आहे? बराबर. तो वैसे ही हमारे परमेश्वर को भी हमारे साथ उठना बैठना चलना अच्छा लगता है. इसीलिए परमेश्वर कहता है मैं तुझे नहीं छोड़ूंगा. आणि तसंच आपल्या देवाला सुद्धा आपल्याबरोबर उठणं, बसणं, चालणं, फिरणं आवडतं. म्हणून देव म्हणाला की मी तुझ्या सोबत राहील, भले तुला आपण कधीच नाही सोडणार नाही. भलेही आपण बिलकुल चांगले नाही आहोत, लेकिन फिर भी पण तरी अच्छा सुद्धा है. तो चांगला आहे, वो अच्छा है. तो चांगला आहे. इसीलिए म्हणूनच वो हमें प्यार करता तो है आपल्याला प्रेम और करतो हमारे साथ रहता है. आणि तो आपल्या सोबत राहतो. तो आज का वचन के अनुसार परमेश्वर चाहता है कि उसके लोग स्तुति करें. आणि आजच्या वचनानुसार त्याची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याची स्तुती करावी, स्तुति करें, उपासना करें. स्तुती करावी, त्याची उपासना करावी. उसके लोग पिक्चर के गाने नहीं गाए, आणि त्याच्या लोकांनी कधी पिक्चरची गाणी गाऊ नये पिक्चर के गाने नहीं सुने. आणि पिक्चरची गाणी त्यांनी ऐकू नये. तो अभी आप सोचोगे तो फिर पिक्चर के गाने भी तो गाने हैं आणि तुम्ही विचार करत असाल तर पिक्चरची गाणी पण तर गाणीच जैसे आहे, हम गाते हैं. जसं आपण गातो. सुनती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. तो उसमें क्या तर त्याच्यात काय? जैसे ये गाना है जसं हे गाणं आहे वैसे पिक्चर का भी गाना आणि है. तसंच ते गाणं सुद्धा आहे. पिक्चर का गाना फिलहाल तो मुझे भी कोई नया में देखा नहीं है तो मैं बोल नहीं सकती. आणि पिक्चरचं गाणं मी आता नवीन कोणतं बघितलं नाहीये म्हणून मी काही बोलू नाही शकत. हाँ, तो इसीलिए तो वो गाना क्यों नहीं सुन सकते. वो भी तो गाना है, ये भी तो गाना है. आणि ते गाणं का नाही ऐकू शकत, बोलू शकत? ते पण तर गाणं आहे, हे पण तर गाणं आहे. म्यूजिक परमेश्वर ने बनाई है. आणि म्युझिक देवाने बनवलेले आहे. म्यूजिक जो होते हैं, संगीत जो है, आणि जे संगीत आहे, वाद्य, आणि जे गीत आहेत, जे वाद्य आहेत, ये सारे जो वीणा सारंगी बांसुरी ये सारे परमेश्वर ने बनाए हैं. आणि वीणा, सतार, बासरी हे सगळं काही देवाने निर्माण केलेलं उसने आहे. अपने लिए बनाए, पण त्याने स्वतःसाठी बनवले अपने खुद के लिए. आणि स्वतःसाठी. ताकि सृष्टि स्वर्गदूत जो उसके हाथों की रचना है, इंसान जानवर प्राणी सभी उसकी स्तुति करें. आणि सृष्टी, देवदूतांनी आणि जेवढी लोक त्याच्या हाताची निर्मिती आहे त्या सगळ्यांनी देवाची स्तुती करावी. शैतान कॉपी कैट, आणि शैतान कॉपीकॅट आहे. वो जो परमेश्वर चाहता है वही वो चाहता है. आणि जे काही देवाला पाहिजे तेच त्याला सुद्धा पाहिजे असते. इसीलिए आप नोट करो, मैंने आपको इसलिए कहा आइज़ाया 14 उसमें आप जरूर पढ़ना. उसने कहा मैं भी ऊंचे पर बैठूंगा. आणि म्हणून तुम्ही जैसे यशायाह परमेश्वर 14 ऊंचे पर बैठा है, की जसं देव उंचावरती बसलाय मी सुद्धा उंचावरती हाँ, असेल. है ना. मतलब जो परमेश्वर की इच्छा है आणि जी देवाची इच्छा आहे वही वो उसकी इच्छा है. आणि तीच त्याची सुद्धा इच्छा आहे. इसीलिए उसने भी क्या किया, म्हणून त्याने सुद्धा काय केलं, कैन के वंशज में से आणि जे कायनाचे वंशज आहेत युबाल को चुन लिया. आणि युबाल ह्याला निवडलं. बाइबल में हमें बताया गया है, बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. जेनेसिस चैप्टर 4 वर्स 21. उत्पत्ती अध्याय 4 त्याचं वचन 21. जेनेसिस उत्पत्ती अध्याय अध्याय 4 उसका 21. त्याचं वचन 21. अगर आप यहाँ जो हम 21 में पढ़ रहे हैं ये है कैन के वंशजों के बारे में हम देख रहे हैं. आणि 21 वचनामध्ये जे आपण वाचतोय ते कायनाचे वंशज आहेत. क्या आपको मालूम, कोई बताएगा कैन कौन है? आणि कोणी सांगेल का की मला काही कोण आहे? हाँ बताओ पीटर. हाबिल का भाई. चलो उनके बच्चों के लिए ताली बजाएं. पहला पॉइंट हाबिल का भाई. आणि पहिला मुद्दा हाबिलाचा भाऊ. अभी आप लोग बताओ कैन कौन है? आणि तुम्ही सांगा कैन कोण आहे? हाँ? आदम का बेटा. आणि आदमाचा मुलगा. इनके लिए ताली बजाएं. तीसरा कैन कौन है? हाँ? कैन श्रापित. कैसे श्रापित हुआ? तो तीसरा पॉइंट है कैन हत्यारा है, अपने भाई का मर्डरर है. आणि काईन जो आहे तो आपल्या भावाचा खून करणार आहे, तो खुनी आहे. चौथा पॉइंट है आणि चौथा मुद्दा आहे श्रापित. तो श्रापित आहे. अपने भाई की हत्या करने के कारण उस पर श्राप आया. आणि आपल्या भावाचा खून केल्यामुळे त्याच्यावरती श्राप आला. सिर्फ उसी पर नहीं, आणि फक्त त्याच्यावरच उसके नाही वंश के ऊपर. पण त्याच्या वंशजांवर सुद्धा. हम देखते हैं आणि आपण एक पाहतोय म्यूजिशियन आणि एक म्युझिशियन कैन के वंशज से हुआ. आणि कायनाच्या वंशातून उत्पन्न आप झालेले. नोट करो कैन नोट के करो. वंशजों में से कौन कौन निकले. आणि कायनाच्या वंशजातून कोण कोण निघाले.
अच्छा त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो क्या? उसके भाई का नाम युबाल था. तो तंतुवाद्य व वायुवाद्य वाजवणाऱ्या सर्वांचा मूळ पुरुष झाला. वो प्रमुख पुरुष हुआ, सारी रीति के अनुसार प्रवर्तक हुआ. कौन किसके लिए? वीणा के लिए, बांसुरी बजाने के लिए, आदि सारे म्यूजिक इंस्ट्रूमेंट बजाने के लिए, है ना. तो हम ये देखते हैं कि कैन के वंशजों में से एक आराधक निकला, एक म्यूजिशियन निकला. हो सकता है ऐसा? आणि कायनाच्या वंशजातून आपण पाहतो एक उपासक निघालेला आहे. आणि असं होऊ शकतं का? परमेश्वर का उपासक नहीं निकला, आणि तो देवाचा उपासक नव्हता. एक म्यूजिशियन निकला है, आणि एक म्युझिशियन निघालेला जो आहे संसार के गीत गाने के लिए. आणि जगाची गीत गाण्यासाठी. तो इसलिए प्रियो, आज जो संसार के जो म्यूजिक बज रहे हैं, आणि आज तो जगाची इसमें गाणी वाजत आहेत. परमेश्वर की उपासना नहीं है. आणि त्याच्यामध्ये देवाचं काही भय नाही किंवा देवाची कोणती भक्ती नाही. बाइबल में यीशु ने क्या कहा? बायबलमध्ये येशू काय म्हणाला? परमेश्वर आत्मा है, देव आत्मा और आहे. वह ऐसे आराधक को ढूंढता है जो आत्मा और सच्चाई से उसकी आराधना है. आणि तो अशा उपासकांना शोधतो जे आत्मेने खऱ्याने त्याची उपासना तो करतात. परमेश्वर ऐसे उपासकों को, ऐसे आराधक को ढूंढता है जो आत्मा और सच्चाई से उसकी आराधना करते हैं. लेकिन जो गीत जो संसार के है वो आत्मा और सच्चाई से नहीं है. आणि देव अशा उपासकांचा शोध करतो जे आत्मेने खऱ्याने त्याची उपासना करतात. पण जगाची गाणी ही आत्मिक नाही आणि खरी नाही. उन गीतों में परमेश्वर की महिमा नहीं है, आणि त्या गाण्यांमध्ये देवाचा काही गौरव नाही. परमेश्वर का कुछ भी शब्द नहीं है, आणि देवाचे कोणतेही शब्द त्याच्यामध्ये परमेश्वर का नाही. नाम नहीं है. आणि देवाचं नाव त्याच्यामध्ये नाही. जिन गीतों में परमेश्वर का नाम नहीं है, आणि ज्या गीतांमध्ये देवाचं नाव नाही जिसमें परमेश्वर की महिमा नहीं, आणि ज्याच्यामध्ये देवाचा गौरव नाही, ऐसे गीत सुनना, ऐसे गीत गाना, गुनगुनाना मना है. आणि असे गीत ऐकणं, गाणं आणि गुणगुणणं हे मना आहे. अभी अगर आप गाने देखोगे, आणि आजची जर गाणी तुम्ही बघितली हाँ, या सुने होगे, किंवा जर तुम्ही ते अभी ऐकले तो गाली भी देते हैं गानियों में. आणि आता गाण्यांमध्ये शिवाय जो सुद्धा नाही. नाम गाते ऐसे ऐसे करके उसमें क्या बोलते हैं समझ में नहीं आता है, उसमें बीच में 2-3 गाली भी डाल देते हैं. और वो बड़ा हे लोकांना ते खूप आवडतं. सारे जवान जम करते आणि सगळे जर उड्या मारतात. जो उनके गाते हैं अश्लील गीत, कभी कभी तो बहुत सारे उसमें अश्लील गीत भी रहते हैं. आणि त्याच्यामध्ये अश्लील गाणी सुद्धा असतात. तो प्रियो, ऐसे जो म्यूजिक जिसमें परमेश्वर की महिमा नहीं, आणि असे गीत ज्याच्यामध्ये देवाचा काही गौरव नाही, ऐसे गाने जिसमें परमेश्वर का नाम नहीं, आणि असे गीत ज्याच्यामध्ये देवाचं काही नाव नाही, हम उसे न सुने, आपण त्यांना ऐकायचं पण ना नाही गाए. किंवा ते गायचं पण नाही. पिक्चर के हमें गाना गाने के लिए परमेश्वर ने अलाउ नहीं है. आणि पिक्चरची गाणी ऐकण्याची परवानगी देवाने आपल्याला नाही दिलेली आहे. तो हम पिक्चर के गाने नहीं गा सकते, मग आपण पिक्चरची गाणी नाही गाऊ शकत. पिक्चर के गाने नहीं सुन सकते. तो ये परमेश्वर बिल्कुल पसंद नहीं करता है, ये देवाला आवड़त नहीं. क्योंकि ये जो मेन, ये जो लाइन म्यूजिक, जो सांसारिक म्यूजिक, ये कहाँ से शुरू हुआ? कैन के वंशजों से आणि चालू. हे जे जगिक म्युझिक आहे ते कैनाच्या वंशजांपासून सुरू झालं. और कैन और कैन के वंशज कौन है? आणि कैन आणि कैनाचे वंशज कोण आहेत? श्रापित. श्राप. इसलिए जो कोई ऐसे गीतों को ज्यादा महत्व देता है, सुनता है, गाता है, यानी वो श्राप के तले आते हैं. आणि जो कोणी अशी गाणी गातो, बोलतो किंवा गुणगुणतो तो श्रापेखाली येतो. इसलिए बी केयरफुल. आणि म्हणून खूप काळजीपूर्वक तो राहा. स्तुति आराधना में और ऐसे म्यूजिक में बहुत फर्क है. आणि स्तुती उपासना आणि अशी गाणी ह्याच्यामध्ये फार अंतर आहे. प्रियो, सुनने से विश्वास आता है. आणि प्रियांनो, ऐकल्याने विश्वास तो वाढतो. जब हम प्रभु के गीत सुनते हैं, आणि ज्यावेळेस आपण देवाचे गीत ऐकतो तब विश्वास प्रभु के लिए आता है. आणि त्यावेळेस आपल्याला देवावरती विश्वास येऊ जब लागतो. हम प्रभु के गीत सुनते हैं, आणि ज्यावेळेस आपण देवाचे गीत ऐकतो हमारा हृदय में परमेश्वर के लिए प्रेम उमड़ आता है. आणि आपल्या अंतःकरणामध्ये देवासाठी प्रेम उत्पन्न जब होतं. हम प्रभु के गीत सुनते हैं, आणि ज्यावेळेस आपण देवाचे गीत ऐकतो परमेश्वर के लिए हमें खड़े रहने के लिए ताकत मिलती तर है. देवासाठी उभं राहण्याची ताकद आपल्याला मिळते. इसीलिए पौलुस इस बात को जानता है, इसलिए उसने इफिसियों की पुस्तक में कहा आणि पौलाला ही गोष्ट माहीत आहे आणि म्हणूनच इफ्सिकरांच्या पत्रामध्ये म्हणाला 5:19, पाच इफिसियंस 5:19 इफ्सिकरांचं पत्र अध्याय 5:19 लिखा है कि एक दूसरे को मोटिवेशन करने के लिए, उत्साहित करने के लिए तुम प्रभु के गीत कीर्तन गाया करो. आणि लिहिलेलं आहे की तुम्ही एकमेकांना उत्साहित करण्यासाठी तुम्ही देवाची स्तोत्रे आणि गीते तो गा. जब हम प्रभु के गीत गाते हैं तब क्या होता है? हमारे अंदर प्रभु के लिए प्यार आता है, एक दूसरे के लिए. तो हमारे अंदर जो गुस्सा था, आणि आपल्यामध्ये जो राग होता वो गीतों में जब हम प्रभु की स्तुति करते हैं तो वो गुस्सा, कड़वाहट, जलपन, ये सब निकल जाता तर देवाच्या त्या गाण्यांमध्ये जो राग आहे, जो कडूपणा आहे, त्या सगळ्या गोष्टी निघून जातात. है. पढ़ लो
उस वचन को पढ़ लो, एफिशियंस 5 और उसका वर्स 19। इफिसिकरांचं पत्र अध्याय 5 त्याचं वचन 19. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. हाँ, एकमेकांना म्हणून दाखवा. एकमेकांना. हे मी आज हे गाणं शिकले. मेरे छोटे मेरा दिल छोटा है लेकिन मेरे महान परमेश्वर बड़े ये छोटे से हृदय में रहता है. आणि माझं हृदय छोटं आहे पण माझा महान देव या हृदयामध्ये राहतो. फिर वो बोली कि मैंने ये सीखा है. आणि ती म्हणेल की मी हे शिकलेलं आहे. हम जब कोई नया गीत सीखते हैं आणि ज्यावेळेस आपण कोणतं नवीन गाणं हम शिकतो एक दूसरे को बोलना है या गीतों से हम जैसे भी हम लोग बीच में अलीबाग गए थे आणि मध्ये आम्ही अलिबागला गेलो तो हमने क्या किया आणि आम्ही काय केलं गाने की भिंडी केली. गाण्याच्या भेंड्या केलं. भिंडी बोलते ना उसको? नाही गाण्याची अंताक्षरी केली. भेंडी मराठीच होते ना. अंताक्षरी केली आणि गाण्याच्या भेंड्या केलं. टफ कॉम्पिटिशन आणि टफ कॉम्पिटिशन होतं. दोनों पार्टी एकदम टफ में थी. आखिर में दोनों को विजयी घोषित किया क्योंकि कोई हार मान ही नहीं रहा था. ऐसा होना चाहिए एक कि हाँ ये गाना नहीं तो ये गाना तो ऊपर गाना तुरंत दूसरा गाना चालू कर देते तुरंत तीसरा गाना वो एक अक्षर पढ़ने से पहले उनका शुरू हो जाता था ये गाना तुरंत बोले गा गा. और मैंने तो ऐसा रखा था कि ये ग्रुप है तो लाइन से गाने का. मैंने हर एक जन ने गाया. आणि प्रत्येक व्यक्ती गायला. तो प्रभु चाहता है कि हम प्रभु के गीत गाएं. आणि देवाची इच्छा आहे आपण देवाचे गीत गावं. इससे हम क्या करते हैं एक दूसरे को उत्साहित आणि करें. याच्यामुळे आपण एकमेकांना उत्साहित करतो. इसलिए जब हम स्तुति आराधना में आते हैं आणि म्हणून ज्यावेळेस आपण स्तुती और उपासना आप करतो स्तुति आराधना में क्या हो जाते हो आणि तुम्ही स्तुती उपासनेमध्ये काय होता आप उत्साहित हो जाते तुम्ही उत्साहित हो. होता. जब आप देखते हो कि हम भी नाच रहे आणि हैं जेव्हा तुम्ही बघताय की आम्ही नाचतोय भजन संगीता में ऐसे ही लिखा है. स्तोत्रसेवेमध्ये असंच लिहिलंय. आज जो हमने साम 150 में पढ़ा आणि आज आपण जे स्तोत्रसेवा 150 मध्ये वाचलं अंदर ऐसा लिखा है त्याचं दिलेलं आहे. परमेश्वर की स्तुति करो आणि देवाचे स्तवन आकाश करा मंडल में भी स्तुति करो आणि आकाश अंतराळात पण देवाची स्तुती नगीना करा फूकते हुए आणि कल्ला सारों वाजवून की वीणा बजाते हुए सतार विना वाजवून तुम स्तुति करो. तुम्ही देवाचे स्तवन करा. चौक बजाते हुए डब वाजवून नाचते हो. आणि नृत्य करून. तो मुझे हर संडे को बोलने के लिए नहीं आना चाहिए नाचो नाचो. आप जैसे आए आपने देखा कि हाँ मेरी स्तुति चालू है तो आपको क्या करना चाहिए. जैसे आए माफ़ी मांगा क्योंकि आप आते हो तुरंत पहले माफ़ी मांगते हो उठने पर आकर माफ़ी मांगते हो आपका गाना चालू है यहाँ स्तुति आराधना ऊपर जाके आप प्रार्थना करें. लेकिन जैसे आपका क्षमा की प्रार्थना हो गई तो अब क्या करना चाहिए उस गीतों के साथ ज्वाइन होना चाहिए. तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो तू वर्णित है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार है. तू वर्णित है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो. तो हम नाचते हुए प्रभु की स्तुति करते. आणि प्रत्येक रविवारी तुम्हाला बोलायची गरज नाही पडली पाहिजे पण आपण स्वतःहून नाचून देवाची स्तुती केली पाहिजे. क्यों का क्योंकि स्तुति में परमेश्वर विराजमान. कारण स्तुतीमध्ये देव विराजमान साम 22:3 में पढ़ सकते हैं. स्तोत्रसंहिता 23:2 मध्ये वाचू महान शकता. परमेश्वर है आणि तो महान देव आहे. उसके लिए सिंहासन चाहिए. आणि त्याच्यासाठी एक सिंहासन राजा आहे. सिंहासन पर बैठा आणि जो राजा आहे तो राजासनावरती तो बसतो. वो ऐसे मनुष्य के हाथ की कारागिरी के कुर्सी पर नहीं बैठ आणि सकता. माणसाने बनवलेल्या खुर्चीवरती तो नाही बसत. तो उसके लिए इस पृथ्वी पर इस चर्च में एक ऐसा सिंहासन बनाना है वो है स्तुति का. आणि त्याच्यासाठी या पृथ्वीवरती कसं सिंहासन तयार करायचं आहे ते म्हणजे स्तुती. परमेश्वर आत्मा है आणि देव आत्मा और आहे उसे कुर्सी भी आत्मिक चाहिए. आणि त्याला खुर्ची सुद्धा आत्मिकच तो पाहिजे. जब आप और मैं हम जब स्तुति करते हैं आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी आपण देवाची नाचते स्तुती हुए करतो आपण नाचतात नाचून प्रभु की स्तुति करते हैं आणि आपण देवाची स्तुती तब करतो यहाँ एक स्तुति का सिंहासन बन जाता तर इथे एक स्तुतीचं सिंहासन है तयार और होतं. उस स्तुति के सिंहासन पर वो क्या हो जाता है बैठ जाता है. आणि त्या सिंहासनावरती देव बसतो. और जब राजा बैठता है ज्यावेळेस राजा बसतो तब वो क्या करने लगता है अपनी प्रजा की दुहाई सुनता है उन्हें मदद करता है उनका शोक उनका दुख उनके विलाप के वस्त्र दूर करने लगता है. तर तो आपल्या प्रजेची आरोळी ऐकतो त्याचं दुःख त्यांचं त्रास त्यांच्या सगळ्या गोष्टी देव दूर करतो आणि त्याला आनंद देतो. वो आया तो आलाय लेकिन वो बैठने के लिए जगह नहीं पण है त्याला बसायलाच जागा नाही तो चला जाएगा. मग तो निघून जाईल. बैठेगा बसला तो क्या होगा तर काय होईल हमारी अगुवाई करेगा क्लीन करेगा पवित्र करेगा आशीषित करेगा. आणि
आणि तो आपलं पुढारी पण करेल, आपल्याला स्वच्छ करेल, आपल्याला शुद्ध करेल, आपल्याला पवित्र करेल. और नाचते हुए क्यों करना आणि है? नाचताना का करायचं, नाचत का करायचं? बंधन जो बाइबल में प्रभु ने कहा कि तुम सांप और बिच्छुओं को रोंदोगे, आणि तुम्ही साप आणि विंचू यांना तुडवर असं देवाचं वचन यीशु म्हणतो. ने कहा. येशू म्हणाला. तो हमारे जीवन में दुख होने के बावजूद शैतान का क्या है मालूम, हम दुखी है तो हम ऐसा करना करते. आणि शैतानाची अशी इच्छा असते की आपण दुःखी असल्यावर असं गीत गावं. महान महान शक्तिमान हमारा परमेश्वर, महान शक्तिमान है, हालेलुया. महान शक्तिमान हमारा परमेश्वर. प्रभु ने कहा जब तुम में कोई दुखी है, तुम्हें कोई निंदा करता है, जब तुम्हें कोई सताता है, तो तुम क्या करो? आणि देव म्हणाला ज्यावेळेस तुम्ही दुःखी आहात, लोक तुमची निंदा करतात, बदनामी करतात, तर तुम्ही काय करा? क्या करो? स्तुति करो बोला, उड़ी मारो. आणि उड्या कूदो मारा. बोला है. आणि उड्या मारा. कूदे मारकर स्तुति करना है. आणि तब उड्या मारून स्तुती करायची. शैतान देखता है मैं इसको इतना दुख दे रहा हूँ, मग शैतान मग तुम्ही याला इतकं दुःख देता, तकलीफ दे रहा आणि एवढा हूँ, त्रास लेकिन ये देतो. प्रभु की नाचते हुए स्तुति कर रहा है. पण हा तर देवाची स्तुती नाचून करतोय. महान शक्तिमान हमारा परमेश्वर, महान शक्तिमान है, हालेलुया. महान शक्तिमान हमारा परमेश्वर, महान शक्तिमान है, उसके नाम को ऊंचा उठाओ, स्तुति करो उसकी. महान शक्तिमान हमारा परमेश्वर, महान शक्तिमान है. यही काम यहोशू के काल में हुआ. आणि हेच काम यहोशूआच्या काळामध्ये युद्ध के यहोशू समय काळाच्या पर काळात. जब स्तुति करने वाले लोगों को आगे रखा, आणि युद्धाच्या वेळेला ज्यावेळेस स्तुती करणाऱ्यांना त्याने पुढे ठेवलं हाँ स्तुति करने लगे, आणि ती लोक स्तुती करू परमेश्वर लागले. का सामर्थ आया. देवाचं सामर्थ्य उतरून और आलं. प्रियो बाइबल में लिखा है कि वो लोग शत्रु हार गए, आणि बायबलमध्ये दिलेलं आहे त्यांचे शत्रू सगळे हारले सब हार गए. आणि सगळे हारले. जो यहोशूआत इस्राएली लोग विजयी. आणि यहोशापात आणि इस्रायली लोक विजयी भूल झाले. गए यहूदिया के आणि समझ तुम्ही गए. यरीहोची भिंत विसरला, ती कशी जब पडली? उन्होंने जय जयकार किया, ज्यावेळेस त्या लोकांनी चिल्लाए, जयजयकार केला आणि ओरडले, बहुत जोर से कूदी मारते हुए चिल्लाए. उंच स्वराने उड्या मारून ते जयघोष करत होते. शहरपनाह की दीवार जो कनान देश में जाने के लिए बीच में रुकावट थी वो गिर पड़ी. आणि तो जो तट होता जो त्यांना तिथे प्रवेश करण्यासाठी अडथळे निर्माण करत होता, तो तट खाली पडला. तो शत्रु को गिराने के लिए सबसे बेस्ट जरिया है स्तुति. आणि शत्रूला पाडण्याचा उत्तम मार्गच तो ते. आप शाऊल और पौलुस के बारे में, पौलुस और सिलास के बारे में, आणि पौल आणि सिलासोबत जब वो जेल में थे, त्यावेळेस ते बंदीगृहात बंदीगृह में थे, आणि बंदीगृहामध्ये मारा हुआ होते. था. आणि त्याला खूप मारला होता आणि त्रास होता. काय रे देवा, तुला जवळ आल्यावर असंच भेटतं का रे? और क्या रे प्रभु तेरे पास आने के बाद ऐसा ही मिलता है क्या? बुराई नहीं आणि वो, त्याने कुरकुर नाही केली. उसमें वो स्तुति कर रहे थे. त्याच्यात पण त्यांनी देवाची स्तुती केली. कैदी लोग सुन रहे थे. आणि जे बंदीवान होते ते सगळे ऐकत होते. काय झालं? स्तुति में उनकी बेड़ियां टूट गई. स्तुतीमध्ये त्यांची बंधनं तुटली. भूकंप ऐसा त्याला भूकंप असे त्यांनी आत्मिक आणला. भूकंप कहते हैं. आणि त्याला आत्मिक इसलिए भूकंप जब म्हणतात. आप स्तुति करते हो, ज्यावेळेस तुम्ही स्तुती तो करता, आत्मिक भूकंप आ जाता त्यावेळेस है. आत्मिक भूकंप और येईल. आपके जो हाथों में जो बेड़ियां आणि है, तुमच्या हातांमध्ये जी बंधनं आहेत, पैरों में जो बेड़ियां आणि है, पायांमध्ये जे साखळ तण आप आहे, आगे जाने नहीं दे जे रहे, तुम्हाला पुढे जाऊ देत सारे नाही, टूट जाते हैं. आणि ते सगळे तुटून जातात. इसलिए प्रियो स्तुति करना अच्छा है. आणि म्हणून स्तुती करणं चांगलं आहे. इसलिए प्रियो स्तुति करो. आणि म्हणून प्रेरणा स्तुती करा. शत्रु हारने के लिए, शत्रू हारण्यासाठी, मुक्त होने के स्वतःला लिए मुक्त होण्यासाठी स्तुति करो. तुम्ही स्तुती अपना करा. मुंह कभी बंद मत रखो. स्वतःचं तोंड कधीही बंद ठेवू हमेशा नका. प्रभु के गीत गाते रहो. नेहमी देवाचे गीत गात राहा. जहाँ जहाँ आप गाओगे, जिधर जिधर जाओगे, आपका प्रभु की उपस्थिति आपके साथ आणि जिथे तिथे जा तुम्ही गात राहा, तर देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर तिथे तिथे असेल. पानी पूरी के धंधे पे गाना गाते हुए पुलिया तोड़ रहा है, वहाँ पर प्रभु की उपस्थिति रहेगी. कोई शत्रु उनके निकट नहीं आए. आणि पाणीपुरीच्या धंद्यावरती ते देवाचे गीत गाऊन तू जर पुरी तोडत आहे, तर देवाची उपस्थिती तिकडे सुद्धा येईल. वहाँ लोगों के सामने तो ऐसा गीत नहीं गा सकता, लेकिन गुनगुना सकता है. जैसे कस्टमर नहीं है तो क्या होगा, गा रहे, वहाँ गा रहे तो कस्टमर आएंगे. आणि जर तू तिकडे गाणी गात आहे, तर तिकडे लोक येतील. अभी उनके आजू बाजू में भी तो बहुत सारे दुकान होंगे, आणि आजूबाजूला खूप सारे जगह जंगल गाने लगाए होंगे. त्याच्याची गाणी त्यांनी वो लावलेली लोग भी असतात. अपना टाइम पास कुछ अलग अलग गीतों में करते आणि हैं. ते लोकही स्वतःचा टाइमपास काही ना काही जब गाणी वो लावून करत अपना असतात. टाइम पास संसार के गीतों से करते हैं, तो हम हमारा समय बेकार न गवाते हुए प्रभु के गीतों में करते हैं. मग ती लोक स्वतःचा टाइमपास जर पिक्चरची गाणी लावून करू शकतात, मग आपण आपला वेळ व्यर्थ न घालवता आपण देवाची स्तुती केली पाहिजे. प्रियो प्रभु, पहला पॉइंट मैं आपको बताती हूँ, 10 बेनिफिट है, यानी लाभ. आणि 10 फायदे आहेत. जब आप स्तुति करते हो, ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता, प्रभु की उपस्थिति आती है. तर देवाची उपस्थिती यीशु आहे. की उपस्थिति को आप आमंत्रण देते हो. आणि देवाच्या उपस्थितीला तुम्ही आमंत्रण देता. जब आप स्तुति करते हो तो आप
विजयी हो। ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता देव तुम्हाला विजय हारा हुआ जीवन करतो. नहीं तुम्ही हारलेलं जीवन नाही जब जगत. आप गीत गाते हो कहीं ज्यावेळेस पर तुम्ही गीत गाता कुठेही और आपके ऊपर शत्रु ने आक्रमण आणि किया, तुमच्यावरती शत्रूने हमला केलाय तो जो उदाहरण के तौर पर मुझे ऐसा हमला हुआ है, मैं दारू पीती आणि थी, मला असा हमला झालाय की मी दारू प्यावं, लेकिन मैं गाना गा रही पण हूँ, मी देवाचे गीत गाते प्रभु के गीत गा रही हूँ। आणि देवाचे गीत गाते. यीशु जैसा कोई नहीं। मुझे थोड़ा सा तकलीफ तो होगा, प्रभु के गीत गाते हैं, गाने को नहीं देगा, लेकिन मैं गाते 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 अचानक उस बंधन से मैं मुक्त हो आणि जाऊंगा। जर मी देवाचे गीत गात राहिली तर मी अचानक त्या बंधनातून मुक्त होऊन और जाईल. मुझे पीने की जो जहाँ इच्छा हुई थी वो निकल जाए। आणि जी पिण्याची इच्छा माझ्यामध्ये जागृत झालेली ती प्रॉब्लेम निघून क्या जाईल. है? आपला प्रॉब्लेम काय आहे? हम मुंह से गीत नहीं आणि गाए, आपण मुखाने गीत गात नाही, लेकिन जबकि हमें प्रभु के गीत को इसीलिए दिया है कि हम प्रभु के गीत गाते हैं। बल्कि देवाने आपल्याला होप यासाठीच दिलेली आहे की आपण देवाची स्तुती हम करा. कब गाते हैं? आणि आपण केव्हा गातो? जब हम चर्च जाते हैं। ज्यावेळेस आपण हम मंदिरात कब जातो. गाते हैं? आपण केव्हा गातो? जब हम हाउस चर्च अपने घर हाउस चर्च में इकट्ठा हुए। त्यावेळेस आपण हाऊस चर्चमध्ये एकत्रित होतो. हम कब गाते हैं? आणि केव्हा जब गातो? हमारे फैमिली प्रेयर में हम गाना गा रहे हैं। आणि जेव्हा कुटुंबाच्या प्रार्थनेमध्ये आपण गीत गातो. लेकिन ऐसा नहीं है, पण असं नाही. प्रभु चाहता है कि हमारे फोटो में हम यहाँ फालतू बातचीत करने से बेटर है प्रभु के गीत। आणि देवाची इच्छा आहे की फालतू बातचीत करण्यापेक्षा चांगले की देवाचे गीत इससे गाण्याचे. क्या होगा? हम बनते आणि जाएंगे, याच्याद्वारे आपण म्हणतो हम प्रभु के समान आणि बने। आपण देवा समान तो होतो. इसीलिए प्रभु के गीत गाना, प्रभु की स्तुति करना ये अच्छा है। आणि देवाचे गीत गाणं आणि देवाची स्तुती करणं हे उत्तम फायदा आहे. तीसरा, प्रभु की स्तुति करने से शत्रु से मुक्ति मिलती है। आणि देवाची स्तुती केल्याने शत्रूंपासून सुटकारा मिळतो. भजन संहिता 18:3। स्तोत्र संहिता अध्याय 18 त्याचं वचन 3. सेकेंड हमने देखा था कि स्तुति करने से शत्रु पर विजय मिलता है। आणि दुसरं बघितलं होतं की स्तुती केल्याने शत्रूवरती विजय भेटतो. सेकेंड क्रॉनिकल दूसरा इतिहास अध्याय 20 उसका 15 से 20 तक। दुसरा इतिहास अध्याय 20 त्याचं 15 ते 20 पर्यंत. पहला पॉइंट हमने देखा था, पहला जब स्तुति करते हैं तो परमेश्वर की उपस्थिति आती है। ज्यावेळेस स्तुती करतो तर देवाची उपस्थिती येते. दूसरा इतिहास अध्याय 5 दुसरा इतिहास 5 उसका 11 से 14। त्याचं वचन 11 ते 14. चौथा, जब हम स्तुति करते हैं तो हमें खुद को शांति और समाधान मिलता है। आणि ज्यावेळेस आपण स्तुती करतो त्यावेळेस स्वतःला शांती भेटते, स्वतःला समाधान भेटतं. साम 63 1 to 5। स्तोत्र संहिता 63 1 ते 5. हमारा मन बहुत अस्वस्थ होता है, ज्यावेळेस आपलं मन विचलित झालेलं क्या असतं, होगा, काय होईल, कसं होईल, व्याकुल होता है। व्याकुळ असतं. लेकिन उस समय हम जब प्रभु के गीत गाते हैं, पण त्यावेळेस ज्यावेळेस आपण देवाचे गीत गातो अक्सर लोग क्या करते हैं? असं लोक काय करतात? ऐकतात. सुनने से ज्यादा गीत गाना में लाभ है। आणि ऐकण्यापेक्षाही जास्त गीत गाण्यामध्ये फायदा आहे. लोग कॉर्ड लगा ये या वो लगाते, वो लगाते, जो भी है वो लगाते हैं और फिर आणि मग सुनते हैं। ऐकत बसतात. अरे तुम सुन रहे तो साथ में गाओगे ना, आणि जर तुम्ही ऐकता तर तुम्ही सोबत गात सुद्धा. लेकिन आपकी उन्नति के लिए आणि तुमच्या उन्नतीसाठी आप गाओ, तुम्ही गा. क्योंकि स्तुति हमारे लिए नहीं, परमेश्वर के लिए। कारण स्तुती आपल्यासाठी नाहीये, ती जब देवासाठी हम आहे. उसकी करते हैं ज्यावेळेस आपण त्याची स्तुती तब करतो हमें शांति और समाधान आणि मिलता है। त्यावेळेस आपल्याला शांती आणि समाधान भेटतं. तो चौथा पॉइंट हम देखें, हमारे आत्मा को शांति मिलती है, समाधान मिलता आणि है। चौथा मुद्दा, आपल्या आत्म्याला शांती आणि समाधान साम मिळतं. 63 1 to 5। स्तोत्र संहिता 63 1 ते 5. पांचवा पॉइंट, पाचवा मुद्दा, हमारे जीवन से निराशा दूर होती है जब हम स्तुति करते हैं। आणि आपल्या जीवनातून नैराश्य दूर होतं ज्यावेळेस आपण स्तुती करतो. हम रोज की जिंदगी में निराशा हम पर अटैक करती है, आणि रोजच्या जीवनामध्ये नैराश्य आपल्या जीवनामध्ये हमला करतं. लेकिन जब हम स्तुति करते हैं त्यावेळेस आपण स्तुती तो करतो निराशा भाग जाती है। त्यावेळेस ते नैराश्य दूर साम होऊन जाते. 61 स्तोत्र संहिता 61 उसका 3। त्याचं 3. जब आप स्तुति करते हो तो जो निराशा है प्रभु के लिए, नाही मला तर चर्चला जायची इच्छा अभी मुझे चर्च में नाही, जाने की इच्छा नहीं है, प्रार्थना करायची इच्छा प्रार्थना नाही, करने की इच्छा नहीं है, काय करून फायद्याचं, ह्या लोकांबरोबर काय लाभ आहे का? निराशा। और इतना सब कुछ करके क्या फायदा है, फिर निराशा आती है. पण जब आप स्तुति करते हो जेव्हा तुम्ही स्तुती करता तो आप एक्साइटेड, तेव्हा तुम्ही उत्साहित असता. उत्साहित आपकी असता. निराशा गायब हो जाती तुमची निराशा गायब होऊन जाते. मालूम ना, माहिती झाली? स्तुति करना बहुत फायदा है। आणि स्तुती करण्यात खूप फायदा इसलिए आहे. आप हमेशा ऐसे नहीं रहोगे। म्हणून तुम्ही नेहमी असे नाही राहणार. तोंडावर बारा, मुंह के ऊपर 12 बजे हुए, असे नाही राहणार, ऐसे आप नहीं रहो. हमेशा। हमेशा हंसते रहो. क्यों? का? क्योंकि स्तुति निराशा नहीं लाती, कारण जी स्तुती आहे ती नैराश्य आणते, आनंद लाती है। आनंद आणते. तो उसका नेक्स्ट पॉइंट,
स्तुति आनंद लाती है। आणि त्याचा पुढचा मुद्दा स्तुती आनंद. जब आप स्तुति करते हो तो ऐसी बातें होती है जिससे हम खुश हो जाते हैं। आणि ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता तर अशा काही गोष्टी होतात ज्याच्यामुळे तुम्ही आनंदित होता. स्तुति करने से आप हील हो जाते आणि हैं। स्तुती करण्याने तुम्ही बरे होता. जहाँ पेट में दर्द था, जिथे पोटात दुखणं होतं, अयो कमर में दर्द था, कमरेत दुखणं होतं, लेकिन आप स्तुति करते हो, पण तुम्ही स्तुती करता गायब हो जाता है। आणि ते सगळं दुखणं काय मेरा पर्सनल अनुभव है। माझा वैयक्तिक अनुभव आहे. जब भी मुझे पेट का तकलीफ हुआ, जेव्हा स्तुति किया मैं चंगी हुई हूँ। आणि जेव्हा जेव्हा मला पोटाचा त्रास झाला मी स्तुती केली तेव्हा ते मला बरं केलं. मैंने प्रेयर किया है, मैं ऐसा नहीं बोलती। आणि मी प्रार्थना केली, मी असं नाही म्हणत मी प्रार्थना नाही केली. हे पोट अब मी तर हे बोलते हे पेट तू माझं नाही, येशूचे। अब तो मेरा नाही, तू येशू का है. मी काही खाईल, मी कुछ भी खाऊंगी, पोट खराब नाही व्हायचं। तो पेट खराब नहीं होना काय चाहिए. काय खाल्ल्यावर खराब होतं। और कुछ खाने के बाद पेट खराब हो जाता है. दवा खाल्ल्यानंतर पण बरं होत नाही, ॲसिडिटीची गोळी खा, हे खा, नाही होत ना। और दवा खाने के बाद भी कभी कभी ठीक नहीं होता है उधर, तो स्तुती करायची, तो उस समय बस स्तुति करना है. स्तुती करायचं, स्तुति करना है आराधनाची गाणी गायची। और उपासना के गीत गाने हैं. हे गाणं तर आपलं फेमस आहे, तर हे गाणं हमारा फेमस ते है. सांगा कोणतं आजारांवर तुम्हाला विचारलं काय कोणतं गाणं? ईश्वर हो तुम हमें चंगा करता है, हाथी कर रहे हैं। प्रभु तुम चंगा करता, तूने भेजा वचन किया चंगा लोगों से। ईश्वर हो तुम चंगा करता। ये गाना हम सबको आया है। आणि हे सगळं हे गाणं आपल्याला सगळ्यांना पाहिजे. ईश्वर लहू लगाते, येशू रक्त लावतो, ईश्वर लहू पीते, येशू रक्त फिर पितो. गाना गाते। आणि मग पुन्हा गाणं ईश्वर गातो. हो तुम हमें चंगा करता, प्रभु तुम चंगा करता, तूने भेजा वचन किया चंगा लोगों से। ईश्वर हो तुम चंगा करता, फिर हम चंगे हो जाते। मग आपण बरे होतो. पेट का दर्द गायब। आणि पोटाचं दुखणं काय. या फिर तो कभी कभी कोई लोग आएंगे घर पे, आता काही काही लोक गुरु घरी के साथ बैठते हुए प्रार्थना करते समय लीड करते समय पेट का गैप फुल। आणि त्यांच्यासोबत प्रार्थना करताना त्यांना लीड करताना कधी कधी पोटाचं दुखणं काय होतं. मेरा तो ऐसा ही हुआ है, जब भी मैं कोई आए प्रेयर के लिए बीमारी गायब। आणि जेव्हा कोणी भेटायला येतं प्रार्थनेसाठी येतं माझा आजार पण निघून जातात. ये भी सोचते हैं अब भी ऐसे ही हो रहा है, तुरंत गायब हो जाता है। तो स्तुति में आराधना में बहुत फायदा है चंगाई में। आणि स्तुतीमध्ये उपासनामध्ये खूप फायदा आहे. तो साम 100 में आप पढ़ सकते, स्तोत्रसंहिता 100 मध्ये वाचू शकता. चौथे वचन में, त्याचं वचन 4 मध्ये, और भजन संहिता 16 उसके 11 में भी पढ़ सकते। स्तोत्रसंहिता 16 त्याचं 11 वचन पण वाचू शकता. जब आप स्तुति करते हो त्यावेळेस तुम्ही स्तुती तब आप करता स्वतंत्र हो त्यावेळेस तुम्ही बंधन मुक्त होता. आपके स्वतंत्र सारे होता. बंधन टूट जाते त्यांची हैं, सगळी बंधनं और तुटून आप जातात फ्री होते हैं। आणि तुम्ही मुक्त होता. आपको कोई वापस दृष्ट मान नहीं सकता। आणि कोणी कोणताही दृश्य तुम्हाला पुन्हा बांधू नाही जब शकत. आप स्तुति करते हो, त्यावेळेस तुम्ही स्तुती करता. प्रेरितों के काम 16 उसके 25-26 में पढ़े। प्रेषितांचे कृत्य 16 ते 25-26 मध्ये तुम्ही वाचू शकता. जब आप स्तुति करते हो त्यावेळेस तुम्ही स्तुती करता तब लोग यीशु के पास आप ला सकते हैं। आणि त्यावेळेस लोकांना तुम्ही येशूजवळ आणू शकता. याद रखो, जो वोट ज्यादा प्रभु की स्तुति करता है शत्रु दुष्ट उससे कोसों दूर रहता है। आणि लक्षात ठेवा जे होत जास्त देवाची स्तुती करतात शत्रू शैतान तेवढा त्याच्यापासून दूर राहतो. आप जितना स्तुति करते हो जेवढं स्तुती करता उतना विश्वास स्ट्रॉन्ग हो जाता है, तेवढा विश्वास तुमचा मजबूत मजबूत हो जाता है। आणि मजबूत लेकिन होतो. स्तुति के गीत गाने से, वो गानों से हमारा विश्वास बहुत स्ट्रॉन्ग हो जाता है। कारण त्या स्तुतीच्या गाण्यांमुळे आपला विश्वास फार मजबूत होतो. रोमन्स चरकारांचं पत्र आणि 4 त्याचं वचन 20. और सबसे लास्ट, सर्व शेवटचं स्तुति जब हम करते हैं त्यावेळेस आपण स्तुती तो करतो हम परमेश्वर के करीब होते हैं। त्यावेळेस आपण देवाच्या जवळ येतो. इसलिए प्रिय स्तुति करना जरूरी है। म्हणून स्तुती करणं गरजेचं. तो स्तुति करते समय दिल से अपने आप को भूल कर प्रभु की स्तुति करें। मग स्तुती करते वेळेस पूर्ण हृदयाने स्वतःला विसरून देवाची स्तुती करत जा. नाचते हुए, मैं ये नहीं कहती जैसे संसार में लोग हल्दियों में नाचते वैसे अपना, आणि हळदीमध्ये जशी लोक नाचतात तसं तुम्ही नका नाचत जा. आप एक प्रभु का टेम्पल हो, मंदिर हो, आणि तुम्ही एक देवाचं मंदिर आहात. प्रभु को शोभा दे,
आपके बॉडी को शोभा दे ऐसे ही करो। आणि देवाला शोभा देईल आणि तुमच्या शरीराला शोभा देईल तसं तुम्ही तो करा. आप जब प्रभु की स्तुति करते हो ज्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती करता तब आप क्या कहते हो, प्रभु देख मेरे जीवन में जो भी है लेकिन मेरे लिए तो बड़ा प्रिय है। आणि त्यावेळेस तुम्ही देवाला म्हणता की देवा बघ माझ्या जीवनामध्ये काहीही असलं तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींपेक्षा माझ्यासाठी तू सर्वप्रथम आणि मोठा आहेस. इसलिए चर्च में आने वाले मसीहों को पिक्चर के गानों से भी सुनना, पिक्चर के गाने पे नाचना ये मना है। हल्दियों में जो पिक्चर के गाने बजते उसमें नाचना मना है। प्रभु के गीतों में ही आप नाच सकते हो, प्रभु के गीत ही आप सुन सकते हो, प्रभु के गीत ही आप गा सकते हो। आणि मंडळीमध्ये गेलेल्या लोकांना पिक्चरची गाणी गाणं ती ऐकणं किंवा हळदीमध्ये जी गाणी वाजवली जातात त्याच्यावरती नाचणं हे सगळं करणं मना आहे. फक्त देवाची गाणी तुम्ही ऐकू शकता, गाऊ शकता, त्याच्यातच तुम्ही नाचू शकता. क्योंकि प्रभु ने आपको इसीलिए बनाया। कारण देवाने तुम्हाला यासाठीच बनवलेलं आहे. प्रभु चाहता है आशीषित हो आणि देवाची इच्छा आहे तुम्ही आशीर्वादित व्हावं, तुम्ही स्वतंत्र व्हावं आणि तुम्ही श्रापित नाही. तो इसलिए प्रिय स्तुति करना। म्हणून प्रेरणा स्तुती करा. जब घर में कोई भी आपको बिगड़ परिस्थिति दिखती है, आणि घरामध्ये काही वाईट परिस्थिती बिकट घर में परिस्थिती झगड़े दिख रहे हैं, आपको त्याला भांडणं दिसतात ऐसा लग रहा है कि आपके घर में बार बार झगड़े हो रहे आणि हैं, असं वाटतंय घरात वारंवार भांडणं घर में होतात, अजीब सा माहौल रह रहा है, घरामध्ये वेगळंच वातावरण मैं आपको आहे. बताती हूँ सीधे खड़े हो जाओ। आणि सरळ उभे राहा हाँ, और सीधा कोई भी गाना लगाओ यीशु आणि का कोणतेही गाणं येशूचं लावा जो आपको आता है। ते तुम्हाला और येतं. नहीं आता है जर नसेल वो येत गाने तो टीवी मोबाइल बंद कर दो तर और आप बंद खुद करा गाओ। आणि तुम्ही स्वतः गा. आपको कौन सा गाना आता है तुम्हाला कोणतं गाणं येतं? बताइए, कौन सा गाना आपको आता है? आणि सांगा तुम्हाला कोणतं गाणं येतं? जय बोलो यीशु मसीह की जय बोलो, बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो। अंधों को आँख दिया यीशु ने, बहरों को सुन दिया यीशु ने, अंधों को आँख दिया यीशु ने, बहरों को सुन दिया यीशु ने। ये गीत गाते गाते आप अपने पूरे घर को भी सराउंडिंग करो। आणि हेच गीत गात असताना तुम्ही तुमच्या घरामध्ये फिरा. जय बोलो यीशु मसीह की जय बोलो, बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो। तब क्या होता है मालूम, वो घर क्लीन हो जाता मग है, काय होतं माहिती ते घर क्लीन प्रभु होऊन की जातं उपस्थिति वहाँ आती है आणि देवाची आपके उपस्थिती घर तिकडे में। येतं तुमच्या और जो घरात. घर में जो झगड़े की आत्मा आणि है, घराची भांडणाची आत्मा आहे कलह की है आणि क्लेशाची या दारू की है किंवा या बीमारी दारूची की है, किंवा वो आजारपणाची गायब हो जाती तर ती गायब होऊन जाते, है, वो भाग जाती है। ती पळून जाते. आप स्तुति करते हो, तुम्ही स्तुती ये करता शैतान को बिल्कुल अच्छा नहीं लगता। आणि हे शैतानाला बिलकुलही आवडत नाही. ये याद, हे लक्षात ठेवा. जब आप स्तुति करते हो आणि ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता आपके पिता को बहुत अच्छा, तुमच्या पित्याला ते फार आवडतं, बहुत, फार. इसलिए स्तुति करो। आणि म्हणून स्तुती करा. तो आपके घर में अगर आपको आपके घर में अजीब सा महसूस हो रहा है, आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला अजीबसं वाटतंय, तो आप तुरंत प्रभु के गीत गाओ, लगेच देवाचे गीत गा, स्तुति गाओ। स्तुती कर. देखो आपका घर उस समय प्रभु की उपस्थिति से, प्रभु की महिमा से भरे आणि बघा तुमचं घर त्यावेळेस देवाच्या स्तुतीने गौरवाने भरून जाईल और आपके घर में एक अलग ही वातावरण है। आणि तुमच्या घरामध्ये एक वेगळंच वातावरण बनणार. स्तुति एक धूप है, आणि स्तुती एक धुपासारखी. इसलिए जब आपके घर में कोई भी आएगा तो उसे अच्छी खुशबू आएगी दूध की। आणि मग तुमच्या घरामध्ये जर कोणीही आलं तर तुमच्या घरामध्ये त्याला स्तुती ही धूप जी आहे त्याचा सुगंध येईल. इसलिए रोज स्तुति करना जरूरी आणि है। म्हणून स्तुती करणं गरजेचं आहे. प्रभु के गीत लगाओ, आणि देवाचे गीत लावा. लेकिन सिर्फ प्रभु के गीत लगाकर सुनो मत, उसके साथ गाओ। आणि देवाचे गीत गाऊन फक्त तुम्ही ऐकू नका, ते गीत गा सुरू. वो जिस टोन में गा रहा है, जिस साउंड में गा रहा है, उसी लय में, उसी सुर में गाओ। आणि त्या ट्यूनमध्ये त्याच लयमध्ये त्याच सुरामध्ये तुम्ही गा. तब क्या होगा, तेव्हा काय होईल, आपके अंदर एनर्जी, तुमच्यामध्ये एनर्जी येईल, अच्छा लगेगा। तुम्हाला चांगलं वाटेल. इसलिए प्रियो, प्रभु के गीत गाना, स्तुति करना, ये आपके लिए, मेरे लिए लाभदायक है और सुहावना है। आणि देवाची स्तुती करणं, गीत गाणं त्याच्यामध्ये तुमचा आणि माझा फायदा आहे आणि आपल्यासाठी ते लाभदायक आहे. इसलिए स्तुति करो।
आणि म्हणून स्तुती करा. हालेलुया. हालेलुया. और जितना स्तुति करोगे जेवढं स्तुती कराल शत्रु दुष्ट दूर रहेगा, आणि तेवढं शत्रू दृष्ट दूर रहेगी, संकट दूर कष्ट राहील, दूर रहेगा, कष्ट दूर राहील, दर्द दूर रहेगा, त्रास दूर राहील, बीमारी दूर रहेगी, आजारपण दूर और राहील प्रभु करेंगे. आणि देव जवळ राहील. प्रभु आपको आशीष देव तुम्हाला आशीर्वादित करो. इसलिए जब भी स्तुति करोगे जेव्हा स्तुती करा, नाचते हुए करो, नाचत करा, गाते हुए करो. गात करा. हाँ, जैसे उसमें अगर हालेलुया आया तो हाथ उठाकर हालेलुया करो. आणि त्याच्यामध्ये जर हालेलुया शब्द आला तर हात उचलून हालेलुया क्योंकि करा. हालेलुया के समय पर हमारा हाथ ऊपर उठना ही चाहिए. कारण हालेलुयाच्या वेळेला आपला हात वरती झालाच पाहिजे. तो इसलिए नाचते हुए प्रभु की स्तुति करें. आणि म्हणून नाचत देवाची स्तुती करा. आप अभी कभी कभी हमें क्या लगता है अरे नहीं नाचना. कधी कधी लगतं मी कोई नाचून कोई लोग आपको ऐसा देखेंगे आणि कोणी कोणी लोक तुम्हाला असं बघते. हंसते रहो. आणि हसू दे, उनका दांत है, त्यांची दात आहेत, उनका मुंह है, त्यांचं तोंड आहे, लेकिन वो क्या हो जाएंगे, पण ते काय होतील, वो भी आपको देखकर तेही तुम्हाला बघून स्तुति करेंगे. स्तुती करतील नाचत. मालूम हुआ. माहीत झालं. इसलिए दिल से नाचते हुए बिना सारंगी डब बजाते हुए स्तुति करो. आपके घर में झांझ होगा, तुमच्या घरात झांझ बजाते हुए आणि झांज वाजवून स्तुति करो. स्तुती करा. है ना? तो झांझ बजाते हुए अगर आपके घर में नहीं है तो खरीदी करो. आणि जर तुमच्या घरात नाही तर तुम्ही विकत घ्या. हाँ, झांझ रखना है हमारे आणि घर झांज में झांझ ठेवायचं. होना आणि चाहिए. प्रत्येक घरात झांज असली और पाहिजे. झांझ हमारी स्तुतियाँ जब भी हमारी फैमिली प्रेयर होती है आणि ज्यावेळेस आमची फॅमिली प्रार्थना होते उस समय झांझ बजाने का. आणि त्यावेळेस झांज वाजवायची. झांझ बजा तभी तो आप लोग की प्रैक्टिस भी हो जाएगी ना. आणि झांझ तेव्हाच बजाने तुमची की. प्रॅक्टिस होईल झांज वाजवण्याची गाने के साथ. गाण्यासोबत. तो बाइबल सोसाइटी में मिलता है आणि झांझ. बायका सोसायटीमध्ये झांज मिळते. तो वहाँ से आप जाकर लेकर आ सकते तिकडे जाऊन तुम्ही घेऊन येऊ शकता. हो. बहुत यहाँ तो बहुत लोगों के घरों में झांझ है. आणि इथे खूप साऱ्या लोकांच्या घरामध्ये झांज आहे. हाँ, और अभी तो इसने बताया अमेजोन में भी मिलता है, ऑनलाइन भी मिलता है. आणि ऑनलाईन सुद्धा भेट. हाँ, तो उसमें चॉइसेस करो कौन सा लेना है, कौन सा लेना है झांझ. आणि त्याच्यात निवडा तुम्हाला कोणती घ्यायची और बजाओ आणि वाजवा सुनी में समय पर स्तुतीच्या वेळेला. झांझ बजाते हुए प्रभु की स्तुति करो. आणि झांज वाजवून देवाची स्तुती करा. क्योंकि बाइबल में ऐसा ही लिखा है ना, बाइबल में इंस्ट्रूमेंट के साथ सारे जो इंस्ट्रूमेंट. हाँ, सिर्फ जो वाद्य हैं, एक ही इंस्ट्रूमेंट को बाइबल में आखिर पूरे बाइबल में एक इंस्ट्रूमेंट नहीं है. बताइए कौन सा वो इंस्ट्रूमेंट है जो बाइबल में नहीं है. पूरे नयाकरण जूनाकरण में वो वाद्य नहीं है. तो ये है सर. बताइए. हाँ? नहीं, हाँ, ढोल है. हाँ, ड्रम नहीं है. कौन सा नहीं है? ड्रम जो होता है ना, डचंग डचंग डंग डंग, डुम, डंग 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 डंग, डुम. ड्रम नहीं है. बाकी सब है. बाकी सगळे बीना है, वीणा आहे, डब है, डफ आहे, ढोलकी है, ढोलकी आहे, तबला है, तबला आहे, बांसुरी है, बासरी आहे, और क्या क्या है, कीबोर्ड है, ये अभी वो आप लोग सुनने रहे हैं. हाँ, गिटार. तो ये सारे इंस्ट्रूमेंट है. आप बच्चों को ट्रेनिंग दो. आणि तुम्ही मुलांना प्रशिक्षण द्या म्यूजिक सिखाना. आणि त्यांना ते वाद्य शिकवा. हाँ, मैं आपको बताती हूँ म्यूजिक सीखने में बहुत ही फायदा है. आणि म्युझिक शिकण्यामध्ये खूप फायदा आहे. देखो, दावीद एक अच्छा म्यूजिशियन है. आणि दावीद एक चांगला म्युझिशियन होता. इसलिए जब शॉल के अंदर दुष्टात्मा आती आणि थी, म्हणून ज्यावेळेस शब्दाच्या आत दृष्टात्मा यायचा बहुत टॉर्चर करती थी. बाप रे. आणि त्याला खूप त्रास आखिर देतो. में योनातान ढूंढने गया दावीद. आणि शेवटी योनातान दावीदाला शोधायला गेले ढूंढा. आणि त्याने शोधलं. मेरे पिताजी के पास बहुत ऐसा ऐसा. देखो राजपुत्र है. चलो ना, राजपुत्र आहे. चला फिर ये दावीद को लेकर आया. मग दावीदाला घेऊन आला. शॉल के अंदर भूत आया. शब्दामध्ये दृष्टात्मा आला. वो बहुत टॉर्चर करती थी, अंदर उसको सताती थी. आणि त्याला खूप आतमध्ये त्रास देत होती. नींद छोडत नहीं होती. आती. त्याला झोप सोने नहीं देती थी. आणि त्याला झोपू नाही द्यायची. देखो अगर नींद नहीं तो इंसान का हालत कैसा आणि मग होगा. ज्यावेळेस माणसाला झोप नाही मिळत तर माणसाची हालत और कशी मैं तो होते. प्रभु को बहुत धन्यवाद देती हूँ. प्रभु ने हमको एक बहुत अच्छी वस्तु दी, वो ही नींद आणि मी तर देवाला खूप धन्यवाद देते. देवाने चांगली वस्तू आपल्याला दिली ती म्हणजे झोप. है ना. सोकर उठने के बाद कितना अच्छा लगता है. आणि झोपून उठल्यावर किती चांगलं और वाटतं. सो के नहीं उठा तो चिड़चिड़ी, सिर में दर्द, पण झोप पूर्ण नाही झाली. आग चिडचिड आली. होतं, डोकं दुखतं. बटाटे उल्लू के समान बड़े बड़े हो जाते.
आप देखो जो रात को नहीं सोते हैं, तुम्ही एक एक रात्री दो झोप दिन नाही, एक रात दोन दिवस नाही. अजीब सा चेहरा हो जाता है। आणि त्यांचा चेहरा हमने वेगळाच तो होतो. सुबह रात को सो कर आणि आपण मध्ये रात्री झोपून बहुत अच्छे लिखते हैं। आणि चांगले दिसतो. तो प्रभु को धन्यवाद कि अच्छी नींद दिया। आणि देवाचे आभार, देवाने चांगली झोप दिली. मैं इस विषय के लिए प्रभु को हमेशा धन्यवाद देते आणि या गोष्टीसाठी मी देवाला हे देवा खूप धन्यवाद देते. बनवली म्हणून मी तुझे खूप आभार मानते, प्रभु त्याने नींद बनाई इसलिए त्याचे बहुत धन्यवाद देते. खूप धन्यवाद। म्हणून आज आम्ही झोपतो, इसलिए आज आम्ही झोपतो, आज हम सो पा रहे हैं. म्हणून आमचं शरीर बघ इसलिए हमारा शरीर किती चांगलं वाटतं। अभी कितना अच्छा लगता है. धन्यवाद याच्यासाठी। धन्यवाद इस बात म्हणून मी सकाळी उठल्या म्हणते प्रभु रात्रभर छान झोप दिलीस, थँक्यू। और इससे सुबह उठने के बाद में सबसे पहला प्रभु को बोलती, प्रभु रात भर अच्छी नींद दिया इसलिए धन्यवाद. कारण खूप छान वस्तू आहे, क्योंकि वो बहुत अच्छी वस्तु है त्याला झोप पण नाही, और उसको रात को नींद भी नहीं. पण जसा हा म्युझिशियन और जैसे ये म्यूजिशियन मेरा गान, मुझे कोई गति नहीं है जान, हरी चराइयों में मुझे स्थिर से चराता टंग 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 टंग, यहोवा चलाए मेरा ना। उसके अंदर का स्पिरिट क्या हो गया? आणि त्याच्यामध्ये जो दृष्ट आत्मा होता तो काय झाला, निकल गया, तो निघून गेला. दुष्ट भाग जाता था। आणि दृष्ट आत्मा त्याच्यातनं पळून जायचा. तो म्यूजिक के साथ जब हम स्तुति करते हैं, आणि म्युझिक सकट ज्यावेळेस आपण देवाची दुष्ट आत्मा स्तुती निकल जाता है। करतो, दृष्ट आत्मा निघून मैं जाते. अभी बीच में देश हफ्ते का गवाही बताती हूँ। गेल्या आठवड्याची साक्ष सांगतो. एक व्यक्ति एक स्त्री को उठा के लेकर आए थे आणि त्या स्त्रीला उचलून आणलं होतं ताफेवाड़ी से, तापेवाडीवर. उसको दुष्ट आत्मा पकड़ा, आणि तिला भूत लागलं होतं. तो जा नहीं रहा था। हाँ, बस। तो उसके साथ निकालते निकालते किसी और को भी आ गया। आणि तिच्यामध्ये ते दृष्ट आत्मा काढता काढता कोणा दुसऱ्याच शिरला. अरे बाप रे, वो तो भयंकर ही निकला। आणि ते खूप भयानक होतं. हाँ, जितने लोग बैठे वो सभी देखे कहीं ऐसा ना हो हमारा कल्याण। बहुत अच्छा। तो मैंने इसको बोला गाना बजा, आणि मी म्हटलं गाणं इसमें गा. स्लो म्यूजिक पवित्र वो क्या करो, निकल ही देता है। मैंने बोला अभी स्तुति का गाना ले, स्तुति का। जैसे स्तुति चालू किया, ये मैंने ले नहीं सके, क्यों? म्यूजिक के साथ जो प्रभु का गीत गाया गया, आणि म्युझिक सकट ज्यावेळेस देवाचं गीत गाण्यात आलं. उस देखो कितना चैप्टर उसने कीबोर्ड चालू होने नहीं दिया, आणि दृष्ट किती चॅप्टर तो कीबोर्ड चालूच होत नव्हता. चालू ही होने नहीं दे आणि रहा। चालूच होत नव्हता. नया अडॉप्टर लगाया तो भी चालू नहीं हो रहा। आणि नवीन अडॉप्टर लावलं तरी सुद्धा चालू होत नव्हतं. जब ब्रदर ने उसके ऊपर हाथ रख के प्रेयर आणि किया, ज्यावेळेस संकटाने त्याच्यावरती हात ठेवून प्रार्थना केली, प्रभु यीशु के नाम से उसको ब्लड कवर करते और उसे मुक्त करते, तब वो कीबोर्ड चालू हुआ। आणि त्यावेळेस तो कीबोर्ड चालू झाला. चालू हुआ वैसे दुष्टात्मा निकल। आणि तसंच दृष्टांत निघून तो गेला. दुष्टात्माओं को म्यूजिक के साथ स्तुति आराधना क्यों अच्छा नहीं लगता? आणि दृष्ट आत्म्यांना म्युझिक सकट स्तुती उपासना केलेली नाही आवडत. बिल्कुल पसंद। बिलकुल त्यांना आवडत नाही. इसलिए जब आप अपने घर में स्तुति आराधना में ज्यावेळेस झांझ तुम्ही बजाते हो, घरामध्ये तुम्ही तब स्तुती उपासना बजाते करताना हो, झांज वाजवता, तबला बजाते हो, तबला वाजवता, आप डग कोई वाजवता, दूसरा इंस्ट्रूमेंट बजाते करते हो ते तो अच्छा नहीं दुसरं लगता। वाजवता, तर त्यावेळेस ते त्याला नाही आवडत. तो क्या होता है, घर से निकल जाता है। आणि तो घरातून निघून जातो. इसलिए आप अपने बच्चों को या खुद भी इंस्ट्रूमेंट के साथ प्रभु की स्तुति आराधना करो और बच्चों को भी सिखाओ, आणि तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या मुलांना सुद्धा वाद्य वाजवून देवाची स्तुती करायला शिकवा. बहुत जरूरी है। हे खूप गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. रोज स्तुति किया करो। आणि रोज स्तुती करत आपका जा. मुंह हमेशा प्रभु की स्तुति से भरा रहो। आणि तुमचं तोंड नेहमी देवाच्या स्तुतीने भरलेलं ये ठेवा. रोज आप आणि हीच देवाची इच्छा. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वादित करा. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता, प्रभु तो स्तुति के योग्य परमेश्वर है और प्रभु तो स्तुति में विराजमान है। इसलिए मेरे महान पवित्र पिता, इन सबको स्तुति करने के लिए तो सहायता करना। इन्हें मुंह इसीलिए दिया है ताकि ये बहुत तेरी स्तुति करे, इसलिए इन्हें बहुत स्तुति से भरना प्रभु, और स्वतंत्र होने के लिए और प्रभु अपने घर में तेरी उपस्थिति लाने के लिए, जहाँ भी ये स्तुति करते वहाँ तेरी उपस्थिति लाने के लिए सहायता करना। प्रभु रक्षा करना, इन्हें आशीषित करना, ये वचन कभी भूले नहीं, ये वचन हमेशा याद रखने के लिए सहायता करना, और जो उन्होंने सुना वही करने के लिए सहायता करना। इनकी स्तुति लेना, इनकी रक्षा करना, आंखों के पुतली के समान संभालेना। जैसे जैसे ये स्तुति करेंगे उतना पावर इन्हें मिलेगा,
इतनी ताकत इनमें आएगी प्रभु, इतना सामर्थ्य इनमें आएगा, इसीलिए दुष्ट इन्हें स्तुति करने नहीं देता। प्रभु दुष्ट हारा हुआ है ना, उसकी थोड़ा अधिकार है इनके ऊपर, इसलिए प्रभु तेरा अधिकार है, इसलिए लोग ज्यादा स्तुति करने के लिए सहायक, इनकी स्तुति लेना, इनकी रक्षा, इन सबको तेरे हाथों में दे। शबान इनकी सारी आशीष है, धन मान सम्मान से प्रभु इन्हें तृप्त रखा, इनको फल यीशु के नाम से आमीन। संपूर्ण